डॉक्टर आनंद पाटील सरांना मी विनंती करतो की MPSCचे अध्यक्ष ठाकरे साहेबांना आपण स्वागतपर पुष्पगुच्छ द्यावा. मकरंद माळवी आणि या सगळ्यांच्या सूत्रसंचालनानं या परिसंवादातल्या या मुलाखती रंगत आहेत. गर्दी भरपूर आहे. कालच्यापेक्षा आज पुन्हा गर्दी वाढलेली आहे. अपूर्व उत्साह आहे. आबांची मगाशी मुलाखत झाली आणि आता पुन्हा एकदा नव्यानं आपण MPSCचे अध्यक्ष आदरणीय ठाकरे साहेबांचं स्वागत झालेलं आहे आणि आता त्यांच्या मुक्त संवादाला सुरुवात करूया. स्मितील पाटील या कोल्हापूरमधल्या कलाकारांनी त्यांचं अर्कचित्र काढलं आहे, ते त्यांना प्रदान करतो. एकदा ते चित्र दाखवावं आणि त्याचं कौतुक करूयात आपण स्मितीलचं. धन्यवाद स्मितील. आपल्या या संमेलनाच्या निमित्ताने MPSCचे विद्यमान अध्यक्ष सुधीरजी ठाकरे आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे, ज्याला डायरेक्ट फ्रॉम द हॉर्सेस माउथ असं म्हणता येईल. डायरेक्ट थेट तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. आपले प्रश्न जरूर पाठवा आणि आपल्या वतीनं आशिष आणि मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो. सुधीरजी, आपण जेव्हा MPSCची जबाबदारी घेतली त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये परिवर्तन आपण आणलं, तर ते परिवर्तन कशा प्रकारे आपण नियोजन केलं होतं आणि काय त्यामागे भावना होती? धन्यवाद. नको, आज ही संधी सर्व भावी अधिकाऱ्यांसमोर बोलण्याची मिळाली आणि गेल्या 17.5 महिने मी या लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. याच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सगळ्यात प्रथम मी स्वतःही अधिकारी झालो होतो. 1974-75 जिल्हा उपनिबंधक या पदावर माझी नेमणूक झाली होती आणि त्यावेळेस मी दिलेली मुलाखत, त्यावेळेस मला मिळालेले मार्क्स, त्यावेळेस मुलाखत घेण्याची पद्धत ही अजूनही माझ्या स्मरणात आहे. 1975 या महाराष्ट्रात एक पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या बाबतीत एक आगळीवेगळी घटना घडली होती. त्यावेळेस शासनाने असा निर्णय घेतला, कारण काही निर्णय हे शासन घेतं आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शासनाच्या कुठल्याही दबावाखाली न येता ते धोरण राबवायचं ही लोकसेवा आयोगाची भूमिका आणि जबाबदारी असते. धोरण अर्थात शासन ठरवतं, पण एकदा ते ठरवल्यावर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनालाही नसतो आणि त्याप्रमाणे लोकसेवा आयोगाला त्या पद्धतीप्रमाणे काम करावं लागतं. त्यात मात्र कुणाचा हस्तक्षेप चालत नाही, ती पद्धत असते. त्यावेळेस शासनाने असा एक निर्णय घेतला, कारण बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत. सांगितलं पाहिजे की 75 किंवा 76 साल असावं की स्पर्धा परीक्षेत, लेखी परीक्षेत जेवढे मार्क विद्यार्थ्याला मिळतील त्याच्यात त्यावेळेस काहीतरी मला वाटतं 600 मार्काची लेखी परीक्षा असायची. त्या लेखी परीक्षेत त्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क मिळतील आणि तो जर ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल तर त्याला मिळालेल्या या गुणात 10% ऑटोमॅटिक वाढ करून द्यायची. म्हणजे 600 पैकी 400 मार्क मिळाले असतील तर त्याला 440 मार्क असं गृहीत धरून मग त्याला त्याचं पुढचं इंटरव्ह्यू वगैरे मुलाखत घ्यावी. पण ह्या ग्रामीण विद्यार्थ्याची व्याख्या करताना शासनाकडनं थोडी एक त्याच्यामध्ये गफलत झाली. ग्रामीण विद्यार्थी कोण? तर आता आपण जे बघतो की गावातल्या गरीब मजुराचा मुलगा, अगदी दारिद्र्य रेषेखालचा मुलगा, गावात तर त्याचं आयुष्य गेलं असा मुलगा, अशी कुठलीही व्याख्या, त्याचे आईवडील हे ग्रामीण भागातले असा मुलगा, अशी काही त्याच्यामध्ये व्याख्या नव्हती. मग व्याख्या काय होती? व्याख्या अशी होती की ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत किंवा क वर्ग नगर परिषदेच्या क्षेत्रातून मॅट्रिकची परीक्षा पास केली असेल तो ग्रामीण विद्यार्थी. त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की पाचगणीच्या पब्लिक स्कूलमध्ये शिकणारा मुलगाही ग्रामीण विद्यार्थी ठरला आणि मग त्याच्यामध्ये अनेक असे विद्यार्थी
40 गुण मिळून वर आले. मग हे पुढे कोणीतरी मला वाटतं पाटील नावाचेच एक अधिकारी होते, त्यांनी चॅलेंज केलं आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेली आणि त्यांनी ठरवले की अशा तऱ्हेने ग्रामीण विद्यार्थी याची व्याख्या ठरवणं हे चुकीचं आहे. आणि मग पुन्हा याद्या जाहीर करायला लावल्या. मग नव्याने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये आम्ही नागपूर शहरातनं परीक्षा पास केल्यामुळे आम्हाला काही 40 मार्क मिळाले नव्हते. मग याद्या झाल्यावर आम्हाला उपजिल्हाधिकारी पदावर पुन्हा तोपर्यंत 1-1.5 वर्षाचा काळ निघून गेला होता. मी कॉन्शियस निर्णय घेतला की आपण ज्या पदावर आहे त्याच पदावर राहायचं. डेप्युटी कलेक्टरला मी गेलो नाही. अजूनही माझ्या नावासमोर त्या वर्षी 75 लिहिलं आहे, स्वारस्य नसल्याने रुजू झाले नाही. तर मी MPSC तो रेकॉर्ड आता पाहिला. सांगायचं तात्पर्य असं की आज मला असं दिसतं आहे, आता मी मागच्या 2 फेब्रुवारीला लागलेला 1 फेब्रुवारीचा आपला परीक्षेचा निकाल बघितला आणि या ठिकाणी आता काही आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांची भाषणं झाली, सक्सेसफुलची भाषणं झाली. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा, प्रत्यक्ष जो ग्रामीण भागातला आहे त्यालासुद्धा अशा कुठल्याही टेकूची गरज नाही असं मला आज वाटतं. कारण ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात मुलं येत आहेत ग्रामीण भागातली आणि यशस्वी होत आहेत, त्याच्यामुळे अशा कोणत्याही तऱ्हेचे टेकू किंवा कोणत्याही तऱ्हेचे प्रॉफ्स अशा आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना द्यायची गरज नाही. हा एक माझा जे ऑब्झर्वेशन आहे ते मी सांगू शकतो. दुसरं ऑब्झर्वेशन मी सांगू शकतो की आता मुलाखती घेताना सुद्धा, कारण आम्हाला असंही माहिती आहे की आमच्या लोकसेवा आयोगात म्हणजे आपल्या लोकसेवा आयोगात, अर्थात लोकसेवा आयोग हा आमचा वाटतो की नाही मला माहीत नाही, पण तो कमीत कमी मी समजतो की तो जेव्हा जशी आमची शाळा तशी या करून आपल्याला एक अधिकाऱ्याचं पद मिळणार असल्यामुळे ते आमचा लोकसेवा आयोग आहे असं सगळ्यांना वाटत असावं. अशा लोकसेवा आयोगामध्ये मुलाखती घेतानाच्या पद्धती बरेच बदल झालेले आहेत. 63-64मध्ये आता जे MPSCमधले काही त्यावेळेस लागलेले कर्मचारी होते, आता वरच्या पदावर आहेत, ते सांगतात की सर आम्हाला पुष्कळदा मुलाखतीच्या कक्षातून विद्यार्थ्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढावं लागायचं. ही मुलाखत घेण्याची पद्धत नसावी असं माझं मत आहे. कारण याच्यात एक मी हे का बोलतो आहे, कारण अनेक प्रश्न जे इथे आलेले आहेत त्या प्रश्नांचा विचारात घेऊनसुद्धा मी बोलतो आहे, जेणेकरून बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं मिळतील. मग मुलाखत कशासाठी घ्यायची हा एक भाग आहे, त्याच्यावर आपण बोलूच. मुलाखत घ्यायची की नाही घ्यायची, कारण मगाशी आर पाटील साहेबांनी सांगितलं, त्यावेळेस मीच त्यांच्या विभागात होतो. फक्त लेखी परीक्षा घ्यायची, लेखी परीक्षेच्या गुणानुक्रमाने आपण मेरिट लिस्ट जाहीर करायची आणि त्याप्रमाणे अपॉइंटमेंट द्यायची. काही पदांच्या बाबतीत हे आपल्याला करता येऊ शकतं. आम्हीसुद्धा आता MPSCत मी आल्यावर सुरू केलेलं आहे. सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये, असिस्टंटच्या परीक्षेमध्ये आपण मुलाखती घेत नाहीत किंवा नाही घेण्याचा निर्णय घेतला आहे, किंवा काही ठिकाणी आपण प्रिलिमिनरी मेन 2 परीक्षाची एकच घेतो आहे, कट शॉर्ट करायचा प्रयत्न केला आहे, पण परीक्षेच्या मार्गावर आपण भर दिलेला आहे. हे बॅकग्राऊंड एवढ्यासाठी सांगितलं की ग्रामीण विद्यार्थ्यांना जर पुढे यायचं असेल तर अनुभव आणि इतर माझा अनुभव आणि या ठिकाणी अनेक जे ग्रामीण भागातले विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचा अनुभव विचारात घेता अशा कुठल्याही प्रॉफची गरज नाही. खरोखरच आपण त्यावस्थेत अभ्यास केला, कारण गुणवत्तेत कुठेही ही मुलं ग्रामीण भागातली कमी आहे असं मला मुलाखती घेताना तरी आढळून आलेलं नाही. हे मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे. एखादा विद्यार्थी हायफाय आहे आणि म्हणून त्याला जास्त गुण मिळतात, आणि एखादा मुलगा अगदी गरीब आहे, गावातला आहे, त्याचे चांगले सूटबूट घालून आला नाही म्हणून त्याला जास्त मार्क मिळतात, ही त्याच्यात परिस्थिती नसते. एका शब्दात सांगायचं म्हणजे जेव्हा विद्यार्थी मुलाखतीला येतो तेव्हा व्हॉट ही टॉक्सपेक्षा हाऊ ही टॉक्स अँड व्हाय ही टॉक्स हाऊ ही टॉक्स हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ते जेव्हा आपण बघतो तेव्हा मग त्याच्यातल्या सीमारेषा, मग तो मॉक इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे, अनुभवाने 2-4-6 महिन्यामध्ये कळायला लागतं की किंवा तो आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं सांगतो आहे. थोडक्यात म्हणजे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्याच्यामधला बघण्यापेक्षा त्यातला इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स किती आहे त्या मुलांमध्ये हे बघायचा आम्ही प्रयत्न करतो, कारण त्याला समाजात जाऊन लोकांत जाऊन काम करायचं असतं. या पद्धतीने आपण त्याचं बघत असतो. आपण बोलताना म्हटलात की आयोग हा सगळ्या विद्यार्थ्यांना आपलासा वाटला पाहिजे, त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. तो स्टुडंट फ्रेंडली बनवण्यासाठी, जशी एखादी वेबसाईट युजर फ्रेंडली असते, स्टुडंट फ्रेंडली बनवण्यासाठी किंवा त्यांनी जे थेट समजा काही प्रश्न आयोगाला फोन करून विचारले किंवा इतर माध्यमातून विचारले तर त्यांना उत्तरं दिली जातात का, आणि त्या संदर्भात ते अजून स्टुडंट फ्रेंडली होण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का आपल्याकडून? प्रयत्न करता येतील. थोडं स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे.
काय होतं आहे की आज म्हणजे जवळजवळ आता मी एक 7-8 शतकाचा 1960पासून पब्लिक सर्व्हिस कमिशन आला आहे, तर त्याचं मी जरा स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी थोडा काढलेला आहे. तर काय दिसतं आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये की 1961-62मध्ये म्हणजे 61 ते 71 ही जी 10 वर्षाची आपली कालमर्यादा आहे, तर साधारणतः त्या 10 वर्षामध्ये ॲव्हरेज सिलेक्शन लोकसेवा आयोगाकडनं जे व्हायचं ते 1227 असं ॲव्हरेज येतं. आणि ॲव्हरेज जे विद्यार्थी बसले त्या 10 वर्षात परीक्षेला ते 11,200 हे ॲव्हरेज येतं. म्हणजे 11,200 आणि 1227 सिलेक्शन एकाच 9 विद्यार्थी जर परीक्षेला बसले तर त्यातला एक विद्यार्थी सिलेक्ट व्हायचा. 71-72 नंतर 81चं आलं, तर साधारणतः 81-82 दिसते की 1 लाखापर्यंत विद्यार्थी बसायला लागले. जागा मात्र 1200-1300 त्यावेळेस भरल्या जायच्या. प्रमाण एकाच साड गेलं. 2001-2चं जर आपण बघितलं तर त्यावेळेस साधारणतः 2.5 लाख विद्यार्थी बसतात. 1400-1500पर्यंत हे प्रमाण वाढलं, सिलेक्शन व्हायचं. एकाच 150 म्हणजे 150 विद्यार्थी जेव्हा बसतात तेव्हा एक विद्यार्थी सिलेक्ट होतो. आज गेल्या 5 वर्षातलं स्टॅटिस्टिक्स काढलं, मागच्या वर्षीची फिगर माझ्याकडे आहे, 12.5 लाख विद्यार्थी बसले. 5,000 साधारणतः आपण रिकमेंडेशन्स केल्या. 250 विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थी हा यशस्वी होतो. म्हणजे 249 विद्यार्थी हे अयशस्वी होतात 5,000 पैकी. आणि मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आयाम असतात. कदाचित 220 विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलो, म्हणून आपण त्याच्यामध्ये आणखी प्रयत्न केले पाहिजे. 10 विद्यार्थ्यांना वाटतं की नाही, मला इंटरव्ह्यूमध्ये मला कमी मार्क मिळाले, पण प्रस्तुती ही असते. आणि काहींना असं वाटतं की नाही ना, आयोगाने काहीतरी गडबड केली तर माझं सिलेक्शन केलं नाही. असे 9-10 विद्यार्थी असतात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एक विद्यार्थी जेव्हा सिलेक्ट होतो तेव्हा 249 रिजेक्ट होतात. त्यांचे वेगळे वेगळे मतं असू शकतात. आणि मग एक रिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात जर काही शंका आल्या तर त्या काही चुकीच्या आहे असं मी म्हणणार नाही. आणि मग त्या ठिकाणी विश्वासार्हता जर वाढवायची असेल आपल्याला, तर मग आपल्याला जास्तीत जास्त पारदर्शकता आणायला पाहिजे. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये अगदी आपण UPSCचं आणि MPSCची कम्पॅरिझन केली तरी मध्ये एक कॉन्फरन्स होती. देशातल्या सगळ्या 28 लोकसेवा आयोगाच्या आणि UPSC 29 अशी एक कॉन्फरन्स दरवर्षी होत असते. त्यावेळी जेव्हा कम्पॅरिझन आपण केलं की इतर राज्यात काय परिस्थिती आहे, UPSCत काय परिस्थिती आहे, आता ही परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण की जी असते ती की आपण टाकतो, त्याच्यावर ऑब्जेक्शन्स मागवतो. ते ऑब्जेक्शन विचारात घेऊन मग आपण फायनल की टाकतो. UPSC असं करत नाही. UPSC सगळं झाल्यावर शेवटी आपली की टाकते. मी प्रश्न असा तिथे उपस्थित केला की आमच्या महाराष्ट्रात आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीला, आणि ती कीसुद्धा आमची नसते, ज्याने कोणी पेपर सेट केला आहे ती की आपण पेपर झाला की दुसऱ्या दिवशी उघडतो. म्हणजे तोपर्यंत आयोगातल्या कोणालाही प्रश्न माहीत नसतात, अध्यक्षाला तर माहीतच नसतात, कोणालाच माहीत नसतात. कारण आपण काय करतो की 3 सेट तयार करतो. ते 3 सेट सील परिस्थितीत चेअरमनसमोर येतात आणि चेअरमन साहेबांना सांगण्यात येतं की साहेब तुम्ही एकावर टेक मार्क काढा. त्याच्यावर कोडिंग असतं, कोणी सेट केलं माहीत नसतं. X, Y, Zचे 3 सेट असतात. त्या सीटपैकी वायवर जर मी मार्क केला तर वायचा सेट आपल्या छापायला जातो. छपाई महाराष्ट्रात होत नाही, कुठे अज्ञातस्थळी होते. त्या ठिकाणी तो छापल्या गेल्यानंतर तो पेपर जेव्हा विद्यार्थी सोडवतात त्याच दिवशी अध्यक्षांना तो बघायला मिळतो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने जी सील केलेली की असते ती की आपण उघडतो आणि ती की मग आपण टाकतो. त्यावर ऑब्जेक्शन मागवतो आणि मग ऑब्जेक्शन मागवल्यावर जर काही ऑब्जेक्शन्स योग्य असतील ते त्याच्याकडे पाठवतो, ज्याने कोणी पेपर सेट केलं आहे त्याच्यावर. आणि त्यांनी म्हटलं की नाही, विद्यार्थ्याचं हे बरोबर आहे. कारण याच्यामध्ये हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की हायकोर्ट किंवा आयोगातले जे लोक आहेत ते कुठल्या प्रश्नाचं उत्तर चूक आहे आणि कुठल्या प्रश्नाचं बरोबर आहे हे ठरवणारे एक्सपर्ट्स नाहीत. तोच एक्सपर्ट. तर एक्सपर्टला एवढं महत्त्व हे न्यायालयाने सुद्धा दिलेलं आहे. आणि पण असं UPSCत होत नाही. UPSCमध्ये शेवटी सगळं झाल्यावर टाकलं आहे. आम्ही म्हटलं मी असं का करत नाही, त्याच्यावर जे काही उत्तर तिथे मला मिळालं तुम्ही सांगणार नाही. पण ते म्हणलं की आम्ही असं कधीच करणार नाही. त्यांच्या बाबतीमध्ये आ बैल नाही, आ सांड मुझे मार असं हे आहे. तर अशा तऱ्हेने काही गोष्टी आपण त्याच्याही पलीकडे जाऊन करायचा प्रयत्न केला. पण याच्यामुळे टीका आयोगावर होते, हा प्रश्न चुकला, तो प्रश्न चुकला,
चुकीची सत्र चालूच आहे, पण याच्यामध्ये जो सेट करण्याचा प्रश्न भाग आहे, पहिला एक दुसरा मार्ग काही लोकसेवकांनी काढलेला आहे, क्वेश्चन बँक करा. क्वेश्चन बँक करून तो काढा. महाराष्ट्र लोकसेवा